दर्यापूर शहरात महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून 1984 सुरू झालेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या संस्थेची क्षेत्रस्थळावरील सद्यस्थिती व त्याची माहिती घेण्याकरिता चर्मोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दर्यापूर येथे भेट दिली। यावेळी लीडकाम संस्थेच्या कर्मचारी व व्यवस्थापकांनी त्यांचे भव्य स्वागत केले। दर्यापुरातील लीडकामच्या संपूर्ण उद्योगाची त्यांनी पाहणी केली। मागास जातीच्या आर्थिक उत्थानासाठी या महामंडळाची स्थापना शासनाने केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। या योजनेचे लाभ मागासवर्गीयातील सर्व समाजांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचे सुद्धा यावेळी त्यांनी सांगितले। महामंडळाचे सक्षमीकरण करणे गरजेचे असून सद्यस्थितीत या महामंडळाचे 6 विक्री केंद्र आहेत। उत्पादन केंद्राचे सक्षमीकरण करण्याची योजना असून कामगारांना प्रशिक्षण व लाभार्थ्यांना तात्काळ लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले। शासनाच्या नवीन धोरणानुसार एकूण 22 कोटीच्या नव्या योजना मंजूर झाल्याची ही माहिती त्यांनी यावेळी दिली। यावेळी मंचावर माजी आमदार रमेश बुंदिले, महाउद्योजकता विकास महामंडळाचे हेमंत वाघमारे, दर्यापूरचे व्यवस्थापक रमेश खंडारे मालिये आदी उपस्थित होते। यावेळी दर्यापूर उत्पादन केंद्रामधील सर्व कामगार बांधवांच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ यांना सेवामुक्ती नंतर ग्रॅज्युटी मिळण्याबाबत व सद्यस्थितीत असलेल्या कामगारांना वेतनविषयी वाढवून देण्याबाबत निवेदन दिले। यावेळी विनायक वराडे, उत्तमराव चिमणकर, रमेश खंडारे, राजेंद्र वराडे, विजय घाटेकर, दिलीप कुरील, वासुदेव भटकर, सुभाष खेडकर, साहेबराव खंडारे, कैलास तांडेकर, ज्ञानेश्वर विझे, अनिल इंगळे आदी कामगार उपस्थित होते। राष्ट्रीय चर्मकार समाज संघ दर्यापूरच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी दीपक मालखेडे, जिल्हा उपाध्यक्ष अमरावती ज्ञानेश्वर तांडेकर, पंजाबराव खंडारे, सहसचिव जिल्हा अमरावती आदींची उपस्थिती होती। विविध योजना असेल, लाभार्थ्यांना योजनांचे वाटप असतील, या सर्व बाबी नव्याने चांगलं काम करून जास्तीत जास्त आपल्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ कसा होईल याच्यावर आमचे नियोजन सुरू आहे। 1 मे 1974 महामंडळाची स्थापना झाली आणि चर्मकार समाजाचं ढोर, मोची, कोलार आणि चर्मकार या 4 जातींचं शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक उत्थान करण्याची जबाबदारी या महामंडळाची आणि या तिन्ही क्षेत्रात जास्तीत जास्त काम करून या सुवर्ण जयंती वर्षात खऱ्या अर्थानं चर्मकार बांधवाला लाभ पोहोचवण्याचा आमचा मान आहे। त्या हेतूने माझे सर्व जिल्ह्यात भेटी सुरू आहेत आणि मी प्रत्येक जिल्ह्यात जाताना तिथल्या चर्मकार समाजाच्या समाज बांधवांशी भेटतो, कर्मचाऱ्यांशी भेटतो, लोकप्रतिनिधींशी भेटतो, पत्रकार बंधूंशी भेटतो। तिथले काही लोकल प्रॉब्लेम्स असतील महामंडळाप्रती ते समजून घेतो। महामंडळाचे सगळे प्रॉब्लेम सर्वांनाच माहिती आहे। आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत, आमच्याकडे योजना बंद होत्या, आमच्याकडील एक प्रोसेसिंग फार उशिरा चालते, लोन लवकर मंजूर होत नाही, निधी नव्हता, अशा अनेक प्रॉब्लेममध्ये महामंडळ होतं। पण आता या वर्षात सर्व सुरू झालेलं आहे। NSFDCचे 22 कोटीचे प्रस्ताव आम्ही सुरू केलेले आहेत। साधारणतः 4,500 लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल। जुने जे 3,000 प्रस्ताव पेंडिंग होते ते आम्ही प्रायोरिटीने काढायचं सुरू केलेलं आहे। शासनाने सध्या शासन आपल्या दारी किंवा शासकीय योजनांची जत्रा ही जी योजना काढली सुरू केली त्या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्याचं आमचं नियोजन आहे। आजही अमरावतीला कलेक्टरांकडे बैठक होती। आमची प्रक्रिया जास्तीत जास्त चांगल्या करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।